80व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू देशाला करणार संबोधित. देशाची वाटचाल, उपलब्धी, आव्हानं आणि भविष्यातील दिशा याबद्दल मांडणार विचार. स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यासाठी दिल्लीतील लाल किल्ला सज्ज. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या लाल किल्ल्यावरून या सोहळ्याला करणार संबोधित. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं पोलीस, अग्निशमन, नागरी संरक्षण, गृहरक्षक आणि सुधारगृह सेवांमधील 1057 कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदक जाहीर. देशात आज पाळला जातोय फाळणी वेदना स्मृती दिवस. सलोखा आणि बंधुभाव जपत विकसित भारताच्या उभारणीसाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. जनगणनेअंतर्गत कौटुंबिक माहिती गोळा करण्यासाठी विचारल्या जाणाऱ्या 40 प्रश्नांची यादी केंद्रीय गृह मंत्रालयाकडून जाहीर. पहिल्यांदाच जातनिहाय माहितीचा समावेश. अंमली पदार्थ तस्कर वीरेंद्र सिंग बसोयाला UAEतून पकडून भारतात आणलं. जगात कुठेही लपले तरी तस्करांना भारतीय कायद्याच्या कक्षेत आणणार, अमित शहा यांचा निर्धार. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देशाच्या पंतप्रधानांचा अपमान केला प्रकरणी देशाची माफी मागावी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका. महाराष्ट्रातल्या 36,211 कंपन्या बंद झाल्याचा विरोधकांचा दावा अयोग्य असल्याचं शरद पवार यांना लिहिलेल्या पत्रातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं उत्तर. चाकण MIDCतील रस्ते, वाहतूक कोंडी आणि इतर पायाभूत सुविधांशी संबंधित समस्या प्राधान्याने सोडवण्याची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची ग्वाही. मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही अशी ग्वाही देत संपूर्ण मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याचा निर्धार मुख्यमंत्र्यांकडून जालन्यात शेतकरी मेळाव्यात व्यक्त. गडचिरोली जिल्ह्यात एका वसतिगृहात सर्पदंशानं झालेल्या 3 विद्यार्थिनींच्या मृत्यूची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं स्वतःहून घेतली दखल. राज्याच्या मुख्य सचिवांना बजावली नोटीस. आणि उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात बांधकाम सुरू असलेला बोगदा खचून 7 कामगारांचा मृत्यू. बचाव कार्य सुरू. मुख्यमंत्री धामी यांनी घटनास्थळाची केली पाहणी.